नमस्कार, मी नम्रता वागळे. पुढारी प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सह्याद्रीच्या कडेकपारीत शतकानुशतकं वसलेलं पण ट्रेकर सोडले तर फारसं कुणाला ठाऊक नसलेलं गाव 19 जुलैला काळाच्या घाल्यामध्ये उद्ध्वस्त झालं. इर्शाळवाडी या दुर्दैवी घटनेमधनं वाचलेल्यांच्या कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी सरकारनं एक गाव वसवलंय. 44 घरांचं हे गाव येत्या 3 महिन्यात पूर्ण होईल. कुठे आणि कसं आहे हे गाव पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. इर्शाळवाडी 19 जुलैच्या रात्री काळानं या गावावर घाला घातला. मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं इर्शाळगडाचा कडा उद्ध्वस्त केला. त्याखाली या गावात पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेली 43 कुटुंब उद्ध्वस्त झाली. 27 जणांचा बळी घेतला तर 57 जण त्या ढिगाऱ्याखाली बेपत्ता झाले. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह अवघा महाराष्ट्र हादरला. माळीण, तळीये या दुर्घटनांची दुर्दैवी पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रानं पाहिली आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. कधीही विसरता येणार नाही अशी ही घटना. जोपर्यंत परमनंट त्यांचं पुनर्वसन आपण करत नाही तोपर्यंत त्यांची गैरसोय होऊ नये. शाळेमध्ये हॉलमध्ये ते एकत्र सगळं ते काही शक्य होत नाही आणि म्हणून त्यांना सेपरेट आपण त्या कंटेनरच्या माध्यमातून देखील त्यांची व्यवस्था करतोय. घरं बांधून त्यांना आपण कायमस्वरूपी आणि तिथली व्यवस्था जी आहे त्यांना जे लागणाऱ्या आरोग्य सुविधा असतील, ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. या घटनेत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना पुन्हा एकदा स्वतःचं घर मिळवून देण्यासाठी सरकारनं कंबर कसली. सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी ही सुरक्षित घरं आकाराला येऊ लागली. सर्वांचं हृदय हेलवणारी घटना 19 जुलैला घडली होती. त्या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी अनेक जण मृत्युमुखी पडले आणि सर्व त्या पूर्णपणे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्यानंतर प्रशासनाने तातडीने त्या ठिकाणी तिथल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी एक जागा निवडली. त्या ठिकाणी त्यांचं आता पुनर्वसन केलेलं आहे. प्रत्येक कुटुंबाला मर्यादा म्हणून त्या ठिकाणी त्याच्या बाजूला त्या ठिकाणी कंपाऊंड असणारे अशा पद्धतीचं या ठिकाणी सुसज्ज असं त्यांना घर या शासनामार्फत दिलं जाणार आहे. जीवलग गमावलेल्या, पैन जमवून उभारलेला संसार उद्ध्वस्त झालेल्या जखमा घेऊन बचावलेल्यांचा संघर्ष सुरू झाला. त्यांना निसर्गाच्या घावानंतर नियतीशी 2 हात करण्याची वेळ आली होती. त्या हातांना बळ देण्यासाठी सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर एक सुरक्षित निवारा असावा. या विचारानं आधी तात्पुरत्या कंटेनरमध्ये आसरा दिला गेला. सर्व जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात आली. येत्या 3 महिन्यात त्यांना कायमस्वरूपी निवारा देण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय. 19 जुलैला जी घटना घडली होती इर्शाळवाडीची, त्याचं पुनर्वसन काम हे सिडको मार्फत बीजी शिर्के कंपनीला भेटलं आहे आणि ती सध्या आम्ही काम करत आहे. त्या घरांसाठी 44 कुटुंबासाठी आपण 44 घरं सेपरेट घरं बनवत आहे. आणि घराच्या पाठीमागे परसबागेची पण सुविधा केलेली आहे, प्रोव्हिजन केलेलं आहे. त्याचे आम्हाला हा काम करण्यासाठी 6 महिन्याचा पिरियड वेळ दिलेला आहे आणि दिलेल्या 3 महिन्यात उरलेल्या 3 महिन्यात आमचं हे काम कंप्लीट होऊन जाईल. दुर्दैवी घटनेनं दिलेल्या जखमा भरणं कधीही शक्य नाही, पण शेवटी झालं गेलं विसरून पुढे जाणं हेच जीवन आहे. सरकारनं या हातांना बळ दिलंय. कायमस्वरूपी आसरा सुद्धा मिळेल. माळीण आणि तळीयेच्या पुनर्वसनावेळी झालेल्या दिरंगाईची चूक सुधारत सरकारनं जलद गतीनं चक्र फिरवली. येत्या काही महिन्यात हे गाव पुन्हा पूर्वीप्रमाणे जिवंत दिसेल. हाच पॅटर्न सरकारनं पुनर्वसनाच्या बाबतीत भविष्यात सुद्धा वापरावा हीच अपेक्षा. खालापूरहून प्रशांत गोपाळेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.